नमस्कार. आपण पाहताय भारत स्वतः लाईव्ह. सध्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यानिमित्ताने आम्ही लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात जातोय, लोकांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय लोकांचे प्रश्न आहेत किंवा लोकांना काय वाटतं की कुठल्या राजकीय पक्षाकडं जिल्हा परिषदच्या चाव्या जातील, ह्या सगळ्या विषयावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही लातूर जिल्ह्यातील खरोळा या गावी आहेत. खरोळा या गटामध्ये जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्या संदर्भात पण आम्ही बोलणार आहेत. बघूया लोक काय म्हणतायत ते. पक्षाविषयी काहीच बोलणार नाही. नाही नाही नाही, कुठला पर्याय निवडला पाहिजे हे नाही नाही पक्षाविषयी नाही. कोणी बी यावं, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावं, खताचे औषधाचे भाव कमी करावं, सोन्याचे भाव कमी करावं, आणि शाळेसाठी तेवढी शाळा जर वरली बांधली तरी चांगलं होईल लेकरासाठी. तुम्हाला काय वाटते राजकीय वातावरण कुणा पक्षाच्या बाजून राहील, कुणाला फायदा होईल किंवा कुठला पक्ष सत्तेत येईल? भारतीय जनता पार्टीचे आमचे महेंद्रभाई गोडबर्ले यांचं जवळपास 10 वर्षापासूनचं काम, म्हणजे त्याच्या अगोदर सुरेंद्र गोडबर्ले होते 5 वर्ष झडपीमध्ये, आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बरेच काम केलेले आहेत. आता हे आमची इथली ग्रामपंचायत समजा वेगळी आणि जिल्हा परिषदचं असं जरा समीकरण जुळलं नाही तरी पण आमदार साहेबांच्या फंडातून म्हणा किंवा इतर फंडातून बरेचसे काम खरोळ्यामध्ये झालेले आहेत. तुमचं काय नाव? माझं नाव खलील तासेवाले. खलील भाई, भाजप आणि मुस्लिम हे समीकरण जनरली एकदम अपोजिट आहे राज्यात. मग तुम्ही काय भाजपला तुम्ही म्हणताय की भाजपचं सत्तेत येईल, कसं काय हे? नाही आता मला वरचं माहित नाही साहेब, पण नाही का आता आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये महेंद्र गोडबर्ले किंवा सुरेंद्र गोडबर्ले यांनी आतापर्यंत जातीपातीचं राजकारण कधीच केलेलं नाही, आणि सर्वांना घेऊन चाललेला माणूस आहे. मातंग समाज असो, मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो, सर्वांना व्यवस्थित न्याय दिलेला आहे आणि एक समान न्याय दिलेला आहे. आता वरच्या जी सुविधा आहेत जसे माझी लाडकी बहीण योजना, घरकुल असो, नंतर एसटी ला 50% स्त्रियांसाठी आरक्षण किंवा एसटी फुकट आहे स्त्रियांसाठी. आता ह्या योजना सगळ्याच समाजासाठी आहे ना, फक्त निवळ त्या समाजापुरतं थोडी मर्यादित आहे, सर्व समाजासाठीच आहे. त्यासाठी असं मला वाटतंय की जातीपातीचं राजकारण किंवा जातीपाती बद्दलचं असं कोणतंही विकास काम होणार नाही. मुस्लिम समाज भाजपच्या पाठीशी राहील? 100% राहील. माग ते कोहिनगर मध्ये जे 70 वर्षापासून त्यांना मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमी नव्हती, तर तिथं स्मशानभूमीचं साठी जागा माननीय रमेश अप्पा कराड साहेबांच्या माध्यमातून आणि महेंद्रभाईच्या माध्यमातून ते तिकडे त्या लोकांना दिलेलं आहे. त्यामुळं परिसरातील किंवा खरोळा गटातील मुस्लिम समाज त्याबद्दल जरा खुश आहे. काय परिस्थिती आहे, काय वाटतंय? इकडे काही राष्ट्रवादी नाही. लातूर जिल्हा म्हणजे आमचाही भाजपचाही आहे मतदारसंघ. इकडचा उदगीर रामपूर तिकडे चांगलं राहील त्यांना, आणि सहानुभूती भेटायला लावली. इथं काय राहील, कोणाकडे वातावरण आहे? इकडे भाजपचं वातावरण आहे. काय मुद्दे आहेत, काय कशावर मतदान, म्हणजे काय मुद्दे आहेत आता तुमचे? मुद्दे विकासाचे मुद्दे, विकास कामाचे मुद्दे, दुसरे काही नाही. राजकीय वातावरण सध्या काँग्रेसमय आहे. सध्या चांगलं वातावरण काँग्रेसचं. इथून पुढे काय होईल माहित नाही. आता सध्या काँग्रेसचं वातावरण.